जहाँ स्वास्थ्य है वही खुशियाँ है। आप सभी के जीवन में रोशनी और उमंग भर दे ये दीपावली। डॉक्टर अक्षय लगाने मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की ओर से आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। मी डॉक्टर अक्षय राजेंद्र लगाने, संचालक लगाने हॉस्पिटल, उल्हासन हॉस्पिटल, सुमन हॉस्पिटल, वाळूज आणि बेडकी। 26 मार्च 2001 रोजी आमचे काका श्री डॉक्टर सुनील पंजाराम लगाने यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुमन हॉस्पिटल नावाने एक छोटंसं वृक्ष स्थापित केलं होतं, जे की वाळूजमध्ये अहोरात्र सेवा देत होतं। त्यानंतर 2011 साली तेच वृक्ष मोठं होऊन सुमन हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा वाढवण्यात आल्या। त्यानंतर ही सेवा कार्यरत जवळपास 9 वर्ष आणि आजही चालू आहे। 2020-21च्या कोविडच्या भयंकर लाटेमध्ये आमच्या काकाने कोविड सेंटर चालू करायचा निश्चय केला व त्यातून लीलासन नावाचं हॉस्पिटल आणि कोविड सेंटर आम्ही MIDC बजाजनगरमध्ये चालू केलं। 2020-21ला कोविडची जेव्हा लाट ओसरून गेली त्यानंतर आमच्या काकांनी इथं कामगार लोकांची बरीचशी गैरसोय होत होती। ती गैरसोय टाळण्यासाठी आम्ही ESIC नावाची स्कीम आमच्या हॉस्पिटलला इम्पॅनल केली आणि तिथून आम्ही जेवढेही इथले कामगार वर्ग आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत, त्या स्कीमचे जे धारक आहेत त्यांना आम्ही आज दिवस रात्र आम्ही सेवा देत आहोत व मोफत वैद्यकीय उपचार देत आहोत। त्यानंतर 2021-22 साली आम्ही लगाने मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल चालू केलं। त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आम्ही चालू केली आणि त्यातून कामगार व्यतिरिक्त जेही शेतकरी वर्ग, इकॉनॉमिकली जरा कमकुवत लोक असणारे वर्ग यांना आम्ही राशन कार्डामार्फत मोफत इलाज देत आहोत आणि 24/7 आमचं हॉस्पिटल चालू आहे। आमच्याकडे मेडिसिन विभाग आहे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे, बालरोग विभाग आहे, पॅथॉलॉजी लॅब आहे, एक्सरेची सुविधा आहे आणि इथून पुढेही आम्ही 24 तास अहोरात्र वैद्यकीय सेवा देणार आहोत। आणि आमचे काकाही 24 तास कंटिन्युअसली हॉस्पिटलवर वॉच वगैरे ठेवत असतात। डॉक्टर सुनील लगाने सरांनी हे सगळं सुरू केलं, ते आमची पहिली पिढी आणि आता आमची दुसरी पिढी म्हणजे मी, आमचे भावंडं, आम्हीही आता या क्षेत्रामध्ये ॲग्रेसर आहोत। माझ्याकडनं व आमच्या मोठ्या सरांकडनं दिवाळीच्या सर्व कामगारांना, शेतकरी वर्गांना, इथले आमचे रुग्ण असतील, आमचे हितचिंतक असतील, या सर्वांना दिवाळी, पाडवा, भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।